रायगडावर काय घडले? ऐनवेळी शिंदेंना संधी पण अजित पवार यांना डावलले. अमित शहा यांची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली होती. त्यानुसार राज्य सरकारमधून रायगडावर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली, परंतु अजित पवार यांना संधी दिली नाही. त्याची चर्चा आता सुरू झाली आहे आणि त्या संदर्भातच आपण नेमकी सविस्तर माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. शिवपुण्यतिथीनिमित्ताने झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. अमित शहा यांच्याबरोबर पुण्यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडावर पोहोचले. किल्ले रायगडावर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना अचानक भाषणाची संधी मिळाली, पण अजित पवार यांचे भाषण झालेच नाही. आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाषणासाठी पुकारलं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेब सांगत एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केले, परंतु अजित पवार यांचं भाषण झालं नाही. या सोहळ्यात मोजकीच भाषणं होती, त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती. परंतु एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाल्याने त्यांची राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे. कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांचेही भाषण झाले. अमित शहा यांची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली होती. त्यानुसार राज्य सरकारमधून रायगडावर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच भाषण होणार होते. परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली. अजित पवार यांना संधी दिली गेली नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शहा यांचे कौतुक केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 307 कलम हटवले. देशाच्या सीमेवर उपद्रव करणाऱ्यांना वठणीवर आणले. आता ते सर्व बिळात बसले आहेत. देशात हिंसाचार फैलवणारे जे लोक होते, मग त्यात नक्षलवादी असो किंवा अतिरेकी, त्यांना बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. तहव्वूर राणा यालाही भारतात आणले, त्याला मुंबईसुद्धा आणले आणि आता त्याला फाशी देण्यात येईल, असं बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो. आपल्याला काय वाटतं सविस्तर या बातमीबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. रायगडावर जे घडलं आहे त्याचे सविस्तर आढावा आपण ह्या माहितीमध्ये, या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या बातम्या आपल्यासमोर येत राहतात. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह आपण. तोपर्यंत धन्यवाद.